The ongoing closure of the Old Mandovi Bridge has caused major inconvenience to daily commuters, and now the Congress party has stepped in, demanding an urgent solution. A delegation from the North Goa District Congress Committee visited the River Navigation Department and submitted a memorandum urging the authorities to increase ferry services between Betim and Panjim. Here's more on the story. With the closure of the Old Mandovi Bridge, thousands of commuters have been facing difficulties travelling between Betim and Panjim. To address this crisis, the North Goa District Congress Committee has submitted a formal memorandum to the River Navigation Department urging an increase in ferry services to ease the daily struggles of the public. आज सगळे वांगडी हांगा आयले एकूच सांगपा बिरेनान आनी विवेकान ऑलरेडी सांगला पण आमी त्यांच्याकडे रिक्वेस्ट केला आणि त्यांकाय सांगला तुम्ही सरकाराकडे रिक्वेस्ट करनाका डिमांड करा तो म्हणपा लागलो आमी रिक्वेस्ट करता नोट पुट करता आणि मागीर पळयता सरकारान दिले आमी म्हणले सरकाराकडे पैसे प्रायवेट जेटान भोवपा पैसे सगळ्यांक घेऊन प्रायवेट जेटान भोवता कोट्यांनी रुपये खर्च करता ते मोडपा पैसे हांगा एक फेरीबोट घेवपा त्यांच्याकडे पैसे ना आणि आम्ही हांगा येऊन पळयता की एक दोन फेरीबोटी पडले हांगा ते दुर्दशा आमी जी पयली आमी म्हणटा आणि मागीर ते म्हणपा लागले की आमी अमके कडल्या काडून हांगा घालता म्हणून आणि तुम्ही हांगच्यान काडून थंय घालपाक शकना यू कांट डिप्राइव समबडी एल्स टू फिल समबडी एल्सेस माउथ दॅट इज नॉट राईट तेही आमचे गोंयकारच न्ही भाव हांगा नाल्यार आमकां थंय वचचें पडटलें थंय डिमांड करता म्हणून सो आमी ताका सांगला तुम्ही बेगीच्या बेगी नोट पुटअप करून सरकाराकडे डिमांड करा आणि अनेक फेरीबोट घाला हे पळय फेरीबोटीचेर धक्कामुक्की चालू हा कित्याक एकूच फेरी हा थिंगासर आनी शेकड्यांनी लोक भितर सरोंक सोदता कित्याक तांकां बेगीन पावूंक जाय आनी जरी तर कितें इन्सिडंट घडलो आनी कोणाचो जीव तरी गेलो जाल्यार तुम्ही समजून घ्या की सिनियर सुपरिटेंडंट इज रिस्पॉन्सिबल the river navigation department is responsible, the minister is responsible, and this government is going to be responsible for any incident and loss of life that is going to take place because of this utter nonsense and failure on the department. Saturday आम्ही हे ब्लॉक गेलो रस्तो कळ्ळो ब्रिज तेन्नाच आमी हांगा मागणी करता की हांगा आनीक 3 फेरीबोट कालच्यान 2च फेरीबोट घातल्यात आमी तेन्ना लोकांचे आमचे कडेन खूब जाण कॉल येयले आमच्या वाठारांच्यान त्या लोकांनी म्हणाले की हांगा आयज हाल जाता सकाळी तर झगडी जाली त्या फोटो दाखयल्या का विवेक डिसिल्वा आसताले त्या आमी येयले तेंच्या आतां एश्युरन्स दिला हे एश्युरन्स तेणें पयलीं घालपाक नोट पयलीं मूव करूंक घातलो आयज आमचो सरकारचो आमचो MP CM BM वचपाक प्रायवेट जेटान वयता ते ती दिसली फेरीबोट घालपाक जाता कितें हे टॅक्स पेयरांतल्या पयशांतून वयता ते आमी सांगता की बेगांच्या बेगान तिसरी फेरीबोटीची मागणी करता. Senior Superintendent of the River Navigation Department has agreed to the demands and assured that a third ferry would be deployed at the Betim jetty. दोन फेरीबोट कंटिन्यूअस आहे सकाळी 6 या आम्ही आयच्यानच चालू करतोय एक्चुअली 2 फेरीबोट आसात ते पण त्यांनी जो ब्रिज बंद केला ताका लागून त्यांच्यानी डिमांड आसा की तिसरी फेरीबोट चालू करची त्यांचा डिमांड फेरीबोट आज सकाळी एकच फेरीबोट दुसरी फेरीबोट आता 11 चालू जातात नॉर्मली आम्ही ती दुसरी फेरीबोट 11 ते 4 चलता पण आता ती दुसरी फेरीबोट आम्ही सकाळी 6च्यानच चालू करतो. आमच्याकडे एक तर स्पेअर असं झालं पळयतले नाजाल्यार सगळी फेरीबोट जी रायबंदरांत चलता ती आमी इमिजिएटली आता रिपोर्ट केल्या ऑलरेडी केल्या आणि मागीर ताका एडजस्टमेंट आमी करतले बाय इवनिंग दुसरी धाडपाची एक्चुअली आनी फेरीबोटी आसता तुमचे कडेन ना सनरायज फेरीबोट सो तांचे म्हणणे आशिल्ले की सकाळची खूपच गर्दी जाता आणि जे 2 फेरीबोटी तुम्ही आता म्हणता पळय 11 सुमार चालू करतले 2 फेरीबोटी घातल्या उपरांत म्हणजे तुम्ही म्हणटा फ्लो कमी जातलो लोकांना हो फ्लो आता बेसिकली वाढला जो ब्रिज बंद केला ताका लागून आता हे काल पयच्यानच चालू जाला आता हो नवो 2 फेरीबोटी आमकां दिसता की 2 फेरीबोटीचे सकाळच्या आदेश आनी सांजचो जो आदेश आसा तितून तो कंट्रोल 2 फेरीबोटी जावचो ना अशें आमकां दिसता जो पर्यंत एटलीस्ट ब्रिज ताका लागून आमी गव्हर्मेंटा कडेन परमिशन घेता की 3 फेरीबोटी कशी तरी एडजस्ट करून जो पर्यंत ब्रिज बंद आसा तो पर्यंत 3 फेरीबोटी चलोवपाचें आमी एक अप्रुवल घेता आनी चालू करता. As citizens continue to face daily travel woes, all eyes are now on the River Navigation Department and the government to see if their demands will be met. Will the authorities step up to provide relief, or will commuters have to struggle further? That remains to be seen. Nitiksha Gaukar, Subhashish Govekar and Muzaif Sheikh for Goa 365.